दिलाय 3x कोण दिलाय मला 10 दिलाय. आता कशी व्हॅल्यू फाइंड करू? आता येते का? नाही. समजते का? 2 होतं 4 होतं तेव्हा 2चा काय केला स्क्वेअर केला. 8 होता तेव्हा काय केला 2चा क्यूब केला. 6 नसेल तर 2 काय केलं 4 केलं. पाठीमागं समजते सगळ्यांना काय म्हणतोय. पण आता काय झालं 3x आला आणि कोणला 10. जर 9 असतं जमलं असतं. पटलंय का? हो 9 असतं जमलं असतं. जर इथं 27 असतं तरी पण जमलं असतं. बरोबर का? पण आता इथं कोण आलंय 10 मग जमत नाही आणि म्हणून आला इथं कोण लॉगॅरिथम. कळलं का? व्हॅल्यू तर फाइंड करायची आहे. लॉगॅरिथम काय समजलं का? म्हणून तर कोणाला सांगा बरं लॉगॅरिथम आला आणि याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे. कोणाची? x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. 2x मला दिलाय 16. 2x मला कोण दिलाय 16 दिलाय. आता मी काय करतो 2x पण 16 म्हणजेच कोण आहे रे 2/4. समजतंय का? 16 म्हणजेच कोण आहे 2/4. मग 16 ला मी लिहिला काय 2 कोण लिहिला 4 लिहिला. तुम्हाला समजलं काय a/m दिला असेल a/n दिला असेल तर कोण असतो सांगा बरं m कोण असतो n असतो. म्हणजेच x कोण झाला 4 झाला. क्लिअर आहे का? आपण लॉगॅरिथम कडे चाललोय बरं का? समजलंय का? म्हणजे आपण कोणाची व्हॅल्यू फाइंड केली x ची व्हॅल्यू फाइंड केली का? आता बघा थोडंसं पुढे जाऊयात. बघा आता लक्ष द्या. जमिनीवरती आहे तो डबऱ्यात येतो. काय म्हटलं मी? जो जमिनीवरती येतो कुठे येतो सांगा बरं डबऱ्यात. मग आता बघा हा जमिनीवरती येतो डबऱ्यात या बाजूला येतो. समजलं का? म्हणजे इथं आला. कळलं? समजलं का काय म्हटलं? जो जमिनीवरती येतो कुठे आला सांगा बरं हा डबऱ्यामध्ये आला. आणि जो हवेमध्ये आहे तो जमिनीवरती येतो. हवेमध्ये आहे तो कुठे येतो जमिनीवरती. पुढचे एक्झाम्पल तुम्हाला खूप छान जमणार आहे. मग इथं कोणाला सांगा बरं हा x आला का? आणि आपल्याला व्हॅल्यू मिळाली का? कोणाची व्हॅल्यू मिळाली? x ची व्हॅल्यू मिळाली. x ची व्हॅल्यू फाइंड करायची होती आणि व्हॅल्यू कोणाची मिळाली मला x ची. याला आपण म्हणतो एक्सपोनेन्शियल फॉर्म. कळलं का? याला आपण काय म्हणतो सांगा बरं एक्सपोनेन्शियल फॉर्म. आणि याच्यामध्ये लॉग दिसतोय. याच्यामध्ये कोण दिसतोय लॉग. तर याला आपण म्हणतो लॉगॅरिथमिक फॉर्म. समजलं का? ऑनलाईन सगळ्यांना समजलंय का? बघा 3x 10 याच्यामध्ये कुठे लॉग दिसतोय का तुम्हाला? नाही. याच्यामध्ये कुठेच लॉग नाही. मला आपण काय म्हणणार एक्सपोनेन्शियल फॉर्म. आणि ज्याच्यामध्ये कोणा सांगा बरं लॉग त्याला आपण कसला फॉर्म म्हणणार लॉगॅरिथमिक फॉर्म. क्लिअर आहे? परफेक्ट आहे का? मग आतापर्यंत आपण काय बघितलं लॉगॅरिथम म्हणजे काय बघितलं. लॉगॅरिथम काय झालं तर आपण काय बघितलं कन्व्हर्जन ऑफ कुणाचं एक्सपोनेन्शियल फॉर्मचं लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये. पहिला क्वेश्चन समजला तुम्हाला कसा येतोय. आता दुसरं आहे कन्व्हर्जन ऑफ. बघा मी काय सांगतोय. बघा आता दुसरं सेकंड काय बघा कन्व्हर्जन ऑफ एक्सपोनेन्शियलचं लॉगॅरिथमिक मध्ये केलं. आता काय करायचं कन्व्हर्जन ऑफ गुड कशाचं लॉगॅरिथमिक फॉर्मचं कशामध्ये एक्सपोनेन्शियल फॉर्म. कळलं का? लॉगॅरिथमिक फॉर्मचा कशामध्ये करायचं आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म. समजलंय का? मोर आपण तुमचा जो पहिला टॉपिक आहे तो चालू करतोय. अल्जेब्रा मधला अल्जेब्रा हे एक युनिट आहे तुमचं. ठीक आहे. त्याच्यातला पहिला टॉपिक कोणता म्हटलं मी लॉगॅरिथम. लॉगॅरिथम तुम्हाला 2 मार्कला आहे सेमिस्टरला. किती मार्कला आहे सांगा बरं 2 मार्कला. बोलायचं असं मी विचारलं की तुम्ही काय करणार आहेत बोलणार आहेत सगळेजण. ठीक आहे. किती मार्कला सांगा बरं 2 मार्कला. आणि युनिट टेस्टला तुम्हाला तो 6 मार्कापर्यंत येऊ शकतो. समजतंय का? बरं मग 70 पैकी 2 मार्क म्हणजे खूप कमी आहे. म्हणजे त्याला असं कमी लेखायचं नाही. आता असं का सांगतोय कारण पुढे जाऊन तुम्हाला परत डेरिव्हेटिव्ह शिकायचं आहे इंटिग्रेशन शिकायचं आहे. समजतंय का? त्याच्यामध्ये कोणत्या कन्सेप्ट लागणार आहेत तुम्हाला लॉगॅरिथमच्या कन्सेप्ट लागणार आहेत. म्हणजे हे पक्का असणं खूप महत्वाचं आहे. समजतंय? काय डाऊट आहे का? परफेक्ट आहे का? ओके ठीक आहे. ऑनलाईन ओके मोहन चला आपण चालू करूया. टॉपिकचं नाव काय सांगा बरं आपल्या लॉगॅरिथम. बरं लॉगॅरिथम म्हणजे काय माहिती आहे कोणाला लॉगॅरिथम? आता सगळ्यांनी लक्ष द्या. बेसिक पासून सुरुवात करूया एकदम पूर्ण बेसिक पासून. बघा मला सांगा 2 चा क्यूब म्हणजे काय रे 8. ओके म्हणजे काय 2 into 2 into 2 बरोबर ना. 2 चा क्यूब म्हणजे 2 किती वेळा 3 वेळेला. आणि याचा आन्सर किती सांगा बरं 8 आन्सर येत आहे. बरोबर परफेक्ट आहे का? आता बघा 2⁴ मी लिहिलं बरोबर का. म्हणजे काय असणार आहे 2 किती वेळा 4 वेळा 4 वेळा 2 into 2 into 2 into 2 बेदुने 4 दुने दुने म्हणजे आन्सर किती आले सांगा बरं 16. कशाचं आन्सर आलं 2 चा क्यूब येत आहे. आयदर कोण आहे सांगा बरं 2 कोण आहे सांगा बरं 4 आहे. समजलं का? नक्की परफेक्ट. आता हळूहळू आपण पुढे जाणार आहे. आता बघा थोडंसं लक्ष द्या मी काय म्हणतोय. जर मला असं सांगितलं असेल 2x मला 8 दिलाय. समजून घ्या बरं का सगळ्यांनी. पुढे पुढे चाललोय. 2x म्हणजे कोण दिलाय मला 8 दिलाय आणि मला व्हॅल्यू फाइंड करायची आहे कोणाची x ची. जमेल का? हो जमेल की. कसं सांगा बरं आपल्याला माहित आहे 2⁵ म्हणजे किती असतो 8 असतो. मग 2 म्हणजे x च्या ठिकाणी कोण असणार आहे 3 असणार ना. मग मी असं लिहू का बघा 2x हा जो 8 आहे त्याला मी काय करतोय 2 चा क्यूब लिहितो. चालेल की? बघा की इथं लिहिलंय की 2 चा क्यूब म्हणजे कोण आहे 8. म्हणजे मी 8 ला काय लिहू शकतो सांगा बरं 2 चा क्यूब लिहू शकतो का? बरं आपण आता बघितलंय ऑलरेडी लॉज ऑफ इंडायसेस मध्ये काय सांगितलं सांगा बरं a⁻m a⁻n असं जर दिलं असेल तर बाय इक्वॅलिटी
बाय इक्वॅलिटी एम इज इक्वल टू कोण असणार आहे? एवढं क्लिअर झालं का सगळ्यांना? परफेक्ट आहे का? पुढे पुढे चाललोय आपण आता, नीट लक्ष द्या बघा. ओके ठीक आहे, आता हे सगळ्यांना क्लिअर झालं. आता बघा मी हे सेम एक्झाम्पल इकडचं घेतोय बघा. 2 रेस टू एक्स इज इक्वल टू मला दिलाय 16. 2 रेस टू एक्स मला कोण दिलाय? 16 दिलाय. आता मी काय करतो, 2 रेस टू एक्स, पण 16 म्हणजेच कोण आहे रे? 2 रेस टू 4. समजतंय का? 16 म्हणजेच कोण आहे? 2 रेस टू 4. मग 16 ला मी लिहिला काय? 2 रेस टू कोण लिहिला? 4 लिहिला. तुम्हाला समजलं काय? ए रेस टू एम दिला असेल इज इक्वल टू ए रेस टू एन दिला असेल तर कोण असतो सांगा बरं? एम इज इक्वल टू कोण असतो? एन असतो. म्हणजेच एक्स इज इक्वल टू कोण झाला? 4 झाला. क्लिअर आहे का? आपण लॉगॅरिथम कडे चाललोय बरं का. समजलंय का? म्हणजे आपण कोणाची व्हॅल्यू फाइंड केली? एक्स ची व्हॅल्यू फाइंड केली का? आता बघा थोडस पुढे जाऊयात बघा. आता लक्ष द्या सगळ्यांनी बघा. आता मला काय सांगितलंय? 3 रेस टू एक्स इज इक्वल टू मला सांगितलंय 9. 3 रेस टू एक्स म्हणजे कोण सांगितलंय मला? 9. आणि मला व्हॅल्यू फाइंड कोणाची करायची आहे? एक्स ची. जमेल? सगळ्यांना जमणार आहे. बघा काय करणार सांगा बरं मग. 3 रेस टू एक्स इज इक्वल टू 9 ला काय लिहू मी? 3 चा स्क्वेअर. आणि आता डायरेक्टलीच लिहितो मी. एक्स इज इक्वल टू कोण झाला? 2 झाला. खूप सोपं आहे. समजतंय सगळ्यांना? आता बघा थोडस पुढे जाऊयात. मी काय म्हणतोय या आतमध्ये बघा. मी काय म्हणतोय 3 रेस टू एक्स इज इक्वल टू 10. 3 रेस टू एक्स इज इक्वल टू 10. आणि आता मला व्हॅल्यू फाइंड करायची आहे कोणाची? एक्स ची. सांगा बरं. समजते मी काय म्हणतोय सगळ्यांना? बर आता मी असं देतो काय? 3 रेस टू एक्स इज इक्वल टू 27. 3 रेस टू एक्स इज इक्वल टू कोण दिला मी? 27. आता मला व्हॅल्यू कोणाची फाइंड करायची आहे? एक्स ची. जमेल? हो जमेल. काय करणार सांगा बरं. 3 रेस टू एक्स इज इक्वल 27 ला 3 चा क्यूब, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. मग एक्स ची व्हॅल्यू किती झाली सांगा बरं? 3. एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली? 3. पण आता काय झालंय? आपल्याला व्हॅल्यू फाइंड कोणाची करायची आहे? 3 रेस टू एक्स इज इक्वल टू कोण दिलाय मला? 10 दिलाय. आता कशी व्हॅल्यू फाइंड करू? आता येते का? नाही. समजतंय का? 2 रेस टू 4 होतं. 4 होतं त्यावेळेला 2 चा काय केला? स्क्वेअर केला. कळतंय का? 8 होता त्यावेळेला काय केला? 2 चा क्यूब केला. 16 असेल तर 2 रेस टू काय केलं? 4 केलं. पाठीमागं समजतंय सगळ्यांना मी काय म्हणतोय? पण आता काय झालं? 3 रेस टू एक्स आला आणि इज इक्वल टू कोणाला? 10. जर तर 9 असतं तर जमलं असतं. पटलंय का? हो मला 9 असतं तर जमलं असतं. जर इथं 27 असतं तरी पण जमलं असतं. बरोबर का? पण आता इथं कोण आलंय? 10. मग जमत नाही आणि म्हणून आला इथं कोण? लॉगॅरिथम. कळलं का? व्हॅल्यू तर फाइंड करायची आहे. लॉगॅरिथम का आला समजलं का? म्हणून तो कोणाला सांगा बरं? लॉगॅरिथम आला. आणि याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे कोणाची? एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची. समजतंय का? मग इथं रेस टू दिसतोय ना, इथं 3 रेस टू एक्स इज इक्वल टू 10 आहे. मला व्हॅल्यू कोणाची फाइंड करायची आहे? एक्स ची. नीट लक्ष द्या. पूर्ण चॅप्टर मध्ये आपल्याला हे यूज करायचं आहे. बघा मी काय म्हणतोय बघा. एक्स ची व्हॅल्यू मला फाइंड करायची आहे. इकडे सिंगल टर्म आहे का? 10 म्हणजे इकडे सिंगल टर्म आहे. इकडे टर्म किती आहेत? 1 आणि 2. कोण सांगा बरं? 3 रेस टू एक्स. 3 एक टर्म झाली आणि एक्स ही काय झाली? एक टर्म झाली. मग ज्या वेळेला मला एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे त्यावेळेला मी काय करतोय बघा. जी सिंगल टर्म आहे ना त्याच्या समोर मी लॉग घेतला. कळलं मी काय म्हटलं? नीट लक्ष द्या. स्टेप बाय स्टेप एक्झाम्पल भरपूर ढीगभर बघणार आहे. सिंगल टर्मच्या समोर मी काय घेतला? लॉग घेतला. आता बघा याला मी असं म्हणू शकतो का हा जमिनीवरती आहे बरोबर आणि हा जो एक्स आहे तो कुठे आहे सांगा बरं? हवेमध्ये. जर हा 3 जमिनीवरती असेल तर एक्स जरा वेगळा झालाय. ठीक आहे. एक्स कुठे असेल सांगा बरं? मग हवेमध्ये आहे असं म्हणू शकतो का? मग बघा मी काय केलं? सिंगल टर्मच्या समोर कोण लिहिणार? लॉग. असंच लक्षात ठेवायचं. सिंगल टर्मच्या समोर कोण लिहिणार? लॉग. जो जमिनीवरती आहे तो डबऱ्यात येतो. काय म्हटलं मी? जो जमिनीवरती येतो कुठे येतो सांगा बरं? डबऱ्यात. मग आता बघा हा जमिनीवरती आहे तो डबऱ्यात या बाजूला येतो. समजलं का? म्हणजे इथं आला. कळलं? समजलं का काय म्हटलं? जो जमिनीवरती येतो कुठे आला सांगा बरं? हा डबऱ्यामध्ये आला. आणि जो हवेमध्ये आहे तो जमिनीवरती येतो. हवेमध्ये आहे तो कुठे येतो? जमिनीवरती. पुढचे एक्झाम्पल तुम्हाला खूप छान जमणार आहे. मग इथं कोणाला सांगा बरं? हा एक्स आला का? आणि आपल्याला व्हॅल्यू मिळाली का? कोणाची व्हॅल्यू मिळाली? एक्स ची व्हॅल्यू मिळाली. एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची होती आणि व्हॅल्यू कोणाची मिळाली मला? एक्स ची. याला आपण म्हणतो
एक्सपोनेन्शियल फॉर्म. कळलं का? याला आपण काय म्हणतो सांगा बरं? एक्सपोनेन्शियल फॉर्म. आणि याच्यामध्ये लॉग दिसतोय, याच्यामध्ये कोण दिसतोय? लॉग. तर याला आपण म्हणतो लॉगॅरिथमिक फॉर्म. समजलं का? ऑनलाईन सगळ्यांना समजलंय का? बघा 3x = 10. याच्यामध्ये कुठे लॉग दिसतोय का तुम्हाला? नाही, याच्यामध्ये कुठंच लॉग नाही. मला आपण काय म्हणणार? एक्सपोनेन्शियल फॉर्म. आणि ज्याच्यामध्ये कोणाला सांगा बरं? लॉग. त्याला आपण कसला फॉर्म म्हणणार? लॉगॅरिथमिक फॉर्म. क्लिअर आहे? परफेक्ट आहे का? आता समोर लक्ष द्या. मला काय दिलंय बघा, a⁻b = मला दिलेला आहे c. सगळ्यांनी समोर लक्ष द्या. a⁻b कोण दिलाय मला? c. मला अगोदर हे सांगा की हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे का एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे? क्लिअर झालं का? ओके, मग याला मी काय लिहितो सांगा बरं? इथं पुढे लिहिलं काय? एक्सपोनेन्शियल फॉर्म. ओके, एक्सपोनेन्शियल फॉर्म झाला. एक्झाम्पल असं येतं, कन्वर्ट एक्सपोनेन्शियल फॉर्म इंटू लॉगॅरिथमिक फॉर्म. लक्ष द्या सगळ्यांनी समोर. काय करणार? सिंगल टर्मच्या समोर कोण लिहिणार? कळलं का? सिंगल टर्मच्या समोर कोण लिहिणार? लॉग. लिहा. मग ही सिंगल टर्म आहे, त्याच्या समोर कोण लिहिला मी? लॉग. हा कुठे आहे रे? जमिनीवरती आहे. जमिनीवरती आहे तो कुठे जाणार सांगा बरं? डबऱ्यात जाणार. बरोबर का? म्हणजे इथं कोणाला सांगा बरं? हा ए आला. समजतंय का? आणि जो कुठे आहे हवेमध्ये तो कुठे येणार सांगा बरं? जमिनीवरती. म्हणजे इथं कोणाला सांगा बरं? हा बी. मग काय झालं? बी = कोण झाला? रीड कसं करायचं बघा. बी = लॉग c⁻⁴ a. कळलं का? रीड कसं करायचं आहे? लॉग c⁻⁴ हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. आणि हा कोणता फॉर्म झाला सांगा बरं? लॉगॅरिथमिक फॉर्म. कळलं का? समजतंय का? नक्की परफेक्ट आहे का? काय डाऊट आहे का याच्यामध्ये? ओके, चला अजून एक नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. बघा मी काय एक्झाम्पल घेतोय. 4⁻² = किती? 16. इथं कोण झाला सांगा बरं? हा 16 आला. 4⁻² किती आला सांगा बरं? 16. हा कोणता फॉर्म आहे सांगा बरं? एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. मला कन्वर्ट कशामध्ये करायचंय सांगा बरं? लॉगॅरिथमिक फॉर्म. काय करू? बोला की काय करू? सिंगल टर्म असं म्हणायचं. सिंगल टर्मच्या काय करू सांगा बरं? सिंगल टर्मच्या समोर पाठीमाग बघा. सिंगल टर्मच्या समोर कोण घेणार? मग लॉग कोण झाला? 16. ओके, हा कुठे सांगा बरं? तो कुठे येणार सांगा बरं? म्हणजे इथं कोणाला सांगा बरं? हा 4. आणि जो हा कुठे आहे सांगा बरं? हवेत. तो कुठे येणार? जमिनीवरती. म्हणजे कोण झाला सांगा बरं? 2 = लॉग 16⁴. कळलं का? रीड कसं करतोय? 2 = लॉग 16⁴. कळलंय? मग आपण काय केलं? पहिल्यांदा लॉगरिथम. लॉगरिथम आपल्याला का फाइंड करायचं होता? लॉगची गरज का आली? कारण की आपल्याला 4⁻x = 17 दिला तर फाइंड करता येतोय का? नाही. जर आपल्याला 4⁻x = 16 दिला तर फाइंड करता येतोय. 64 दिला तर फाइंड करता येतोय. पण 17 दिला तर येतोय का? नाही. मग त्यामुळे कोणाला सांगा बरं? लॉगॅरिथम आला. कळलंय का? आणि हा जो फॉर्म होता तो कोणता फॉर्म आहे? एक्सपोनेन्शियल. आणि हा जो फॉर्म आहे तो कोणता सांगा बरं? लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. क्लिअर आहे का? टॉपिकचं नाव टाका सगळ्यांनी, लॉगॅरिथम. रुद्र, ते जुनं टाइम आहे ते चेंज करायचं आहे. लेक्चर लाईव्हच आहे. सोहम, अक्षदा, वेदांत. टॉपिकचं नाव काय टाकलं सांगा बरं? लॉगॅरिथम. त्याच्यामध्ये हे लिहून घ्या सगळं. हे जे लिहिलेलं आहे ना आपण, हे सगळं लिहून घ्यायचंय. हे बघा लास्ट इयरची विद्यार्थ्याची वही आहे. दिसतंय का? लॉगॅरिथम किती छान लिहिलंय. समजतंय? हे 100 पैकी 100 आहेत. M1 M2 दोन्हीला पण. असंच आपल्याला सगळी वही ठेवायची आपल्याला. लिहा. गुड मॉर्निंग ओमकार, ओम. चला लिहून घ्या ऑनलाईन पण सगळ्यांनी. हे लिहिणार, त्याच्या बाजूला हे लिहिणार. परत बघा, हे लिहा, त्याच्या बाजूला हे लिहा. लिहिणं खूप महत्वाचं आहे.
थोडं फास्ट लिहायचं. काही डाऊट असेल तर मला विचारा. आपण फक्त काय बघितले, कन्व्हर्जन ऑफ एक्सपोनेन्शियल फॉर्मचं लॉगॅरिथमिक मध्ये. अगोदर एवढंच लिहून घ्या, पुढचं मी सांगतो. समजले? क्लिअर आहे का सगळं? लेट केलंस, समजले का? कळले का? ओके, डन अक्षता. ओके ओके, ठीक आहे. चला नेक्स्ट स्लाइड बघा. थांबा, आता याची काही गरज नाहीये. ठीक आहे, हे लिहून घ्या. आता काय करा, इथं वरती काय टाका, फक्त इथं वरती काय टाका, कन्व्हर्जन ऑफ कन्व्हर्जन ऑफ कशाचं रे, एक्सपोनेन्शियल फॉर्म इंटू कोणत्या फॉर्म मध्ये, लॉगॅरिथमिक फॉर्म. कन्व्हर्जन ऑफ एक्सपोनेन्शियल फॉर्म इंटू लॉगॅरिथमिक फॉर्म. आणि त्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल बघा, हे आहे पहिलं एक्झाम्पल आपलं, हे दुसरं एक्झाम्पल, या चप्पल फक्त तिकडच्या बाजूला काढाल का, तिकडे स्टँड आहे तिकडे काढा, उगाच खाली वगैरे गेले तर प्रॉब्लेम नको. 2 एक्झाम्पल लिहून घ्या हे. ओके, डन. ठीक आहे, झाले लिहून. येस, डन. ओके, झाले का? फास्ट लिहायचं सवय लावा. अक्षर कोरत बसायचं नाही. कोरत म्हणजे समजतं ना? हा, मग ठीक आहे. चला, हे किती एक्झाम्पल आहे आपल्याला सांगा बरं. तिसरं एक्झाम्पल, आणि इथून पुढे मी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला देतोय. हा, या तिसरं एक्झाम्पल घ्या आणि चौथं एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो. घ्या चौथं एक्झाम्पल तुम्हाला, a raised to x इज इक्वल टू y. चौथं एक्झाम्पल, पाचवं एक्झाम्पल घ्या, 7 raised to 0 इज इक्वल टू 1. पाचवं एक्झाम्पल. सहावं एक्झाम्पल घ्या, 10 raised to -2 इज इक्वल टू 1/100. सहावं एक्झाम्पल बघा काय, 10 raised to -2 इज इक्वल टू 1/100. आणि सातवं एक्झाम्पल आहे 9 raised to -1/2 इज इक्वल टू 1/3. हे सर्व जे मी देतोय 7 raised to 0 आहे. 7 raised to 0. एनिथिंग raised to 0, एनिथिंग raised to 0, 1. सगळे जमतील ना? 4, 5, 6, 7. ठीक आहे,
कोणता फॉर्म मध्ये दिलाय मी? एक्सपोनेन्शियल. कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे? लॉगॅरिथमिक मध्ये. जे आता आलेले आहेत तुम्हाला पण मी सांगेल. ऑनलाईन सगळ्यांनी रिप्लाय द्यायचे, सगळे जॉईन आहेत त्यांनी. कंप्लीट? किती जणांचं झालंय बघू सगळे सॉल्व्ह करून एक्झाम्पल. ग्रेट. हा, लक्ष द्या समोर बघा. जे लेट आलेत किंवा लेट जॉईन झालेत त्यांनी लक्ष द्या. काय दिलं आपल्याला? a raised to x इज इक्वल टू कोण दिलाय? y. हा जो फॉर्म आहे तो कोणता आहे सांगा बरं? एक्सपोनेन्शियल फॉर्म. एवढं क्लिअर झालं? a raised to x ज्याच्यामध्ये लॉग नसतो त्याला आपण कसला फॉर्म म्हणतो? एक्सपोनेन्शियल फॉर्म. आणि ज्याच्यामध्ये लॉग असतो त्याला कसला फॉर्म म्हणतो आपण? लॉगॅरिथमिक फॉर्म. क्लिअर? परफेक्ट. ओके, हा एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलाय आणि मला याचं कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे? लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये. करूयात. कसं करणार? बोला. जी कसली टर्म? बोला कसली टर्म आहे? सिंगल. सिंगल टर्मच्या समोर कोण येणार? लॉग. आला का? सिंगल टर्मच्या समोर कोण आला? लॉग. हा कुठे आहे सांगा बरं? जमिनीवरती. जमिनीवरती आहे तो कुठे जाणार आहे? डबऱ्यात. बरोबर का? म्हणजेच हा इकडे गेला का? इथं कोणाला? हा ए. आणि जो कुठे आहे? हवेत. तो कुठे येणार आहे? जमिनीवरती. हवेतला जमिनीवरती. आणि जमिनीवरती काय होणार आहे? डबऱ्यात जाणार आहे. मग बघा इथं कोणाला सांगा बरं? हा एक्स. आलं का आन्सर? आणि हा कोणता फॉर्म झाला सांगा बरं? कोणता फॉर्म झाला हा? लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म. कळलं का? चला पुढं. 7 raised to 0 इज इक्वल टू कोण दिलाय? 1. लिहू नका, समजून घ्या. कोणता फॉर्म आहे सांगा बरं? हा एक्सपोनेन्शियल फॉर्म. बरोबर का? हे तुम्ही नीट लिहायचं बरं का. कोणता फॉर्म आहे हा? एक्सपोनेन्शियल. कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे? लॉगॅरिथमिक. करूयात. बोला. हा, सिंगल टर्मच्या समोर लॉग. जो कुठं आहे? जमिनीवरती. जमिनीवरती आहे तो कुठे येणार? डबऱ्यात. आला का रे? आणि जो कुठं आहे? हवेत. तो कुठे येणार? जमिनीवरती. हवेतला आला कुठं? जमिनीवरती. आणि हा कोणता फॉर्म झाला सांगा बरं? लॉगॅरिथमिक फॉर्म झाला. सोपं आहे? खूप सोपं आहे. बघा पुढे जाऊयात. काय करणार सांगा बरं? सिंगल टर्म आहे. सिंगलच एकच टर्म आहे. 1/100. सिंगल टर्म त्याच्या समोर कोण येणार? लॉग. आला का? लॉग 1/100. जो कुठं आहे? जमिनीवरती. तो कुठं जाणार सांगा बरं? डबऱ्यात. आणि जो कुठं होता? हवेमध्ये. तो कुठे येणार सांगा बरं? जमिनीवरती. ग्रेट. आणि हा कोणता फॉर्म झाला सांगा बरं? लॉगॅरिथमिक फॉर्म. आणि हा कोणता होता? एक्सपोनेन्शियल फॉर्म. समजलंय का? लास्ट याच्यामध्ये काय करणार सांगा बरं? हा, कोणती? 1/3. समजते पाठीमागे आता लेट आलेले? सगळ्यांना समजते बघा. ओके, 1/3 सिंगल टर्म. सिंगल टर्मच्या समोर कोण येणार? लॉग. हा आला बघा लॉग 1/3. कुठे होता हा? जमिनीवरती. तो कुठे गेला सांगा बरं? डबऱ्यात. आला का? डबऱ्यामध्ये. आणि जो कुठं होता? हवेमध्ये. तो कुठे येणार? जमिनीवरती. म्हणजे तो कोण झाला सांगा बरं? -1/2. आणि हा तुमचं काय झालं सांगा बरं? आन्सर. कोणता फॉर्म झाला हा? लॉगॅरिथमिक. आणि हा कोणता होता? एक्सपोनेन्शियल. पाठीमागे दिसतंय का? समजलंय ना? कळतंय? कळलंय? मग आतापर्यंत आपण काय काय बघितलं? लॉगॅरिथम म्हणजे काय बघितलं? लॉगॅरिथम काय झाल्यानंतर आपण काय बघितलं? कन्व्हर्जन ऑफ कुणाचं? एक्सपोनेन्शियल फॉर्मचं लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये. पहिला क्वेश्चन समजलं तुम्हाला कसा येतोय? आता दुसरं आहे कन्व्हर्जन ऑफ. बघा मी काय सांगतोय. बघा आता दुसरं सेकंड काय आहे बघा? कन्व्हर्जन ऑफ एक्सपोनेन्शियलचं लॉगॅरिथमिक मध्ये केलं. आता काय करायचंय? कन्व्हर्जन ऑफ. गुड. कशाचं? लॉगॅरिथमिक फॉर्मचं. कशामध्ये? एक्सपोनेन्शियल फॉर्म. कळलं का? लॉगॅरिथमिक फॉर्मचा कशामध्ये करायचं आपल्याला? एक्सपोनेन्शियल फॉर्म. समजलंय का? बघा मग आता आपल्याला काय दिलंय? सपोज लॉग a⁻b इज इक्वल टू दिलाय c. समजून घ्या. लॉग रीड कसं करतोय कळलं का? बोला माझ्यासोबत. हा, लॉग a⁻b इज इक्वल टू कोण दिलाय आपल्याला? c दिलाय. समजलं?
मला पहिले सांगा, हा जो फॉर्म आहे तो लॉगॅरिथमिक आहे का एक्सपोनेन्शियल आहे? का बरं? कारण इथं कोण दिसतोय? लॉग दिसतोय. म्हणून इथं कोण लिहून घेतला मी सांगा बरं? लॉगॅरिथमिक फॉर्म. ओके, ग्रेट. आता मला याला कन्व्हर्ट करायचं आहे कशामध्ये? एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. मग काय झालेलं मगाशी? जो कुठं होता? जमिनीवरती होता तो कुठं आला होता? डबऱ्यात. आणि जो हवेमध्ये होता तो कुठं आला होता? जमिनीवरती. आता उलट. आता काय होणार आहे? उलट. म्हणजे काय? जो डबऱ्यामध्ये आहे तो कुठं जाणार? जमिनीवरती. क्लिअर का? आणि जो जमिनीवरती आहे तो कुठं जाणार? हवेमध्ये. आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लॉग असतो का? नाही. म्हणजे लॉग काय होणार? कॅन्सल होणार. समजतंय का? म्हणजेच माझ्याकडे राहिलं काय सांगा बरं? लॉग तर काय झाला सांगा बरं? कॅन्सल होणार ना लॉग. समजतंय का? म्हणजेच कोण राहिला इथं? इकडच्या बाजूला कोण राहिला सांगा बरं? हा ए इज इक्वल टू बी रेस टू सी. आणि हा कोणता फॉर्म झाला? एक्सपोनेन्शियल फॉर्म. समजलं का? कळलंय का? लॉगॅरिथमिकचं एक्सपोनेन्शियल मध्ये आणि एक्सपोनेन्शियलचं लॉगॅरिथमिक मध्ये. काय डाऊट आहे का? नक्की परफेक्ट आहे. मग बघा मी अजून एक एक्झाम्पल घेतो. बघा दुसरं काय घेतलं मी? लॉग 3 to the base 3 इज इक्वल टू कोण घेतलाय मी? 1. लॉग 3 to the base 3 कोण घेतलाय मी? 1. कोणता फॉर्म आहे हा? बोला की कोणता फॉर्म आहे हा? लॉगॅरिथमिक फॉर्म. ओके, ग्रेट. हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. आपल्याला समजते सगळ्यांना. लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. कन्व्हर्ट कशामध्ये करायचं आहे मला? एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय करू सांगा बरं? हा जो डबऱ्यामध्ये आहे तो कुठे जाणार आहे? जमिनीवरती. जो जमिनीवरती आहे तो कुठे जाणार आहे? हवेमध्ये. समजतंय का? परफेक्ट आहे का? बरं लॉग काय होणार आहे सांगा बरं? कॅन्सल. म्हणजेच कोण राहिलं सांगा बरं? 3 इज इक्वल टू 3 रेस टू 1. आणि हा कोणता फॉर्म झाला? एक्सपोनेन्शियल फॉर्म. कळतंय का? कोणता फॉर्म झाला सांगा बरं? हा एक्सपोनेन्शियल फॉर्म. पण आपण लिहिताना कसं लिहितो माहितीये का? हा जो आहे ना 3 रेस टू 1 इकडच्या बाजूला लिहितो आणि इकडे कोण लिहितो सांगा बरं? हा 3 लिहितो. समजलं का? काय केलं? 3 रेस टू 1 इज इक्वल टू कोण झाला? 3. मग इथं कोण होणार सांगा बरं? बघा इथं काय होणार सांगा बरं? बी रेस टू सी इज इक्वल टू कोण होणार? ए. आणि हा कोणता फॉर्म झाला सांगा बरं? एक्सपोनेन्शियल फॉर्म. हा कोणता फॉर्म झाला? एक्सपोनेन्शियल फॉर्म. समजले? काय काय बघितलं? कन्व्हर्जन ऑफ. अगोदर कसं बघितलं? कन्व्हर्जन ऑफ एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म. आता काय बघितलं? कन्व्हर्जन ऑफ लॉगॅरिथमिक फॉर्म टू एक्सपोनेन्शियल. टाका कन्व्हर्जन ऑफ लॉगॅरिथमिक फॉर्म. ओके, लिहून घ्या. कन्व्हर्जन ऑफ लॉगॅरिथमिक फॉर्म टू एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि त्याचे एक्झाम्पल्स. पहिलं आहे आणि हे दुसरं एक्झाम्पल आहे. एकदम बेसिक आहे पण महत्वाचं आहे, कारण पुढचे एक्झाम्पल सोडवायला आपल्याला हे लागतंय. समजलंय? कळलंय? कळलंय? राहिलं कुठे आहेत? बरं ठीक आहे. समजलं ना? समजलं? तुम्ही लास्ट आत्ता आलेले. समजले चौघींना पण? क्लिअर आहे? समजले? बाजूला समजले? समजलं? कळलं? इकडे परफेक्ट आहे सगळं. लास्ट समजलं? चालायचं. नाना झालंय का? मग तुम्हाला सॉल्व्ह करायला देऊ मी? घ्या.
कोणता फॉर्म आहे सांगा बरं हा लॉगॅरिथमिक. कन्वर्ट कशामध्ये करणार आहे एक्सपोनेन्शियल. किती नंबरचं एक्झाम्पल 3 नंबरचं ना 3 नंबरचं करा बरं सगळ्यांनी. Conversion of logarithmic form into exponential form. झालं. बघा लक्ष द्या. कोणता फॉर्म आहे सांगा बरं हा लॉगॅरिथमिक. इथं काय लिहिलं सांगा बरं तुम्ही लॉगॅरिथमिक फॉर्म लिहिला बरोबर. कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे एक्सपोनेन्शियल. कुठे आहे सांगा बरं हा डबऱ्यामध्ये. तर कुठे जाणार सांगा बरं जमिनीवरती. जमिनीवरचा कुठे जाणार हवेमध्ये बरोबर का. म्हणजे काय झालं असं झालं का रे. काय झालं 7चा क्यूब इज इक्वल टू 343. आलं का आलंय का रे नक्की. तुमचं असं आलं असेल ना. बघा लक्ष द्या सगळ्यांसमोर. काय केलं सांगा असं केलं ना. हा 343 इज इक्वल टू बघा हा इकडे गेला आणि हा इकडे गेला बरोबर का. म्हणजे काय झालं 7चा कोण झाला क्यूब. याला परत काय लिहायचं 7चा क्यूब इज इक्वल टू 343. कळलं का. आणि हा कोणता फॉर्म झाला सांगा बरं लॉगॅरिथमिकचा. कशामध्ये केला आपण एक्सपोनेन्शियल. समजलं परफेक्ट नक्की. लास्ट सगळ्यांना झालंय. आता बघा कोणता फॉर्म आहे हा लॉगॅरिथमिक. कन्वर्ट कशामध्ये करायचा आहे एक्सपोनेन्शियल. काय झालं सांगा बरं. आता डायरेक्टली लिहू का बरं ठीक आहे. अजून एकदा करून दाखवतो. काय करणार हा कुठे सांगा बरं डबऱ्यामध्ये. कुठे गेला जमिनीवरती. जमिनीवरचा कुठे जाणार सांगा बरं हवेमध्ये. म्हणजेच काय झालं सांगा बरं हा 1/36 इज इक्वल टू 6⁻². म्हणजेच काय 6⁻² इज इक्वल टू 1/36. कळलं का. हा फॉर्म कोणता दिला होता मला सांगा बरं. कोणता फॉर्म होता हा लॉगॅरिथमिक. कन्वर्ट कशामध्ये केला हा एक्सपोनेन्शियल मध्ये. डन. बघा इकडचं एक्झाम्पल. कोणता फॉर्मॅट आहे हा लॉगॅरिथमिक. कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे एक्सपोनेन्शियल. करूयात. हा म्हणजेच काय करणार सांगा बरं बोला. इकडे गेला हा इकडे गेला. म्हणजेच काय झालं सांगा बरं हा P इज इक्वल टू Q⁻² बरोबर का. म्हणजेच काय सांगा बरं Q⁻R इज इक्वल टू P. आणि हा कोणता फॉर्म झाला सांगा बरं एक्सपोनेन्शियल फॉर्म. परफेक्ट आहे का. कोणतं जरी एक्झाम्पल दिलं तरी पण तुम्हाला लॉगॅरिथमिकचं कशामध्ये एक्सपोनेन्शियल मध्ये आणि एक्सपोनेन्शियलचं लॉगॅरिथमिक मध्ये करता येईल का. येस परफेक्ट आहे. ओके मग वन लास्ट. बघा काय दिलं आपल्याला बघा. एवढं फक्त सॉल्व्ह करायचं. 7⁻² इज इक्वल टू कोण दिलंय आपल्याला 49 दिलाय. कोणता फॉर्म आहे सांगा बरं हा एक्सपोनेन्शियल. त्याच्या पुढे असं लिहा कोणता फॉर्म आहे हा एक्सपोनेन्शियल. आणि कन्वर्ट कशामध्ये करा तो लॉगॅरिथमिक मध्ये कन्वर्ट करा. लास्ट एक्झाम्पल आहे. कन्वर्ट कशामध्ये करायचं तुम्हाला हे लॉगॅरिथमिक मध्ये. आणि दुसरं एक एक्झाम्पल log m⁻n इज इक्वल टू c दिलेला आहे. कोणता फॉर्म आहे सांगा बरं हा लॉगॅरिथमिक. आणि कन्वर्ट कशामध्ये करायचं तुम्हाला एक्सपोनेन्शियल. हे दोन फक्त एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत आणि मग आपण पुढचा पॉईंट बघणार आहे. थर्ड दिसत नाही. ओके कॅमेरा सेट करतो मी. ऑनलाईन काय डाऊट असेल तर विचारा. सगळे आन्सर देत आहेत. झाले का. कोणता फॉर्मॅट आहे हा कोणता फॉर्म आहे हा एक्सपोनेन्शियल. कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे. काय करू सांगा बरं बोला. हा सिंगल टर्मच्या समोर कोण येणार म्हणजे कोण झाला सांगा बरं लॉग
49. आता बघा हा 7 कुठं होता जमिनीवरती, तो कुठे येणार डबऱ्यात, आला काय ते 7. आणि हा 2 कुठं होता हवेमध्ये, तो कुठे येणार सांगा बरं जमिनीवरती. पण ह्याला लिहिताना कसं लिहायचं असं, कसं लॉग 49 टू द बेस 7, कळतंय का, लॉग 49 टू द बेस 7 इज इक्वल टू कोण झाला 2. आणि याला आपण काय म्हणणार, कोणता फॉर्म सांगा बरं, लॉगॅरिथमिक फॉर्म. कळलं का, एवढंच ठेवायचं नाही, बरोबर आहे, हे चुकीचं नाहीये, पण हे कसं आहे बरोबर आहे. कळलं मी काय म्हणलं, हे चुकीचं नाहीये पण हे कसं आहे बरोबर आहे. आता इकडे येऊयात, कोणता फॉर्म आहे हा लॉगॅरिथमिक. कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे एक्सपोनेन्शियल. काय करणार सांगा बरं, जो कुठं आहे डबऱ्यात, कुठं जाणार जमिनीवरती, जमिनीवरचा कुठं जाणार हवेमध्ये. म्हणजेच काय झालं सांगा बरं, बोला m इज इक्वल टू n रेस टू c. हे चुकीचं नाहीये, पण काय सांगा बरं, हा n रेस टू c इज इक्वल टू m. आणि हा कोणता फॉर्म झाला सांगा बरं, एक्सपोनेन्शियल फॉर्म. कळलं का, कन्वर्जन ऑफ लॉगॅरिथमिक फॉर्म इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि कन्वर्जन ऑफ एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म. जे ऑनलाईन आहेत सगळ्यांना क्लिअर आहे, ओम, अक्षदा, प्रणाली सगळ्यांना क्लिअर आहे, ओके, इझी आहे, ओके. ऑफलाईन सगळ्यांना क्लिअर आहे का, नेक्स्ट पॉईंट कडे जाऊयात का आपण, ओके, टाका बरं नेक्स्ट पॉईंट, टाइप्स ऑफ लॉगॅरिथम. टाइप्स ऑफ लॉगॅरिथम टाकलंय का, त्याच्यामध्ये पहिला टाका नॅचरल लॉगॅरिथम. नॅचरल लॉगॅरिथम टाकलंय का. बघा नॅचरल लॉगॅरिथम म्हणजे काय, सगळ्यांनी समोर लक्ष द्या. ज्या वेळेला तुम्हाला असं काहीतरी असेल लॉग 3 आणि बेसला जर तुम्हाला ई दिला असेल, काय म्हणलं कळलं का, बेसला कोण दिला असेल ई, तर त्याला आपण काय म्हणणार, कसला लॉगॅरिथम म्हणणार तुम्ही, नॅचरल. म्हणजे जर तुम्हाला असं दिलं असेल, काय दिलं असेल, लॉग 10 टू द बेस ई, कोणता लॉगॅरिथम आहे, कोणता आहे टाइप, कोणता आहे नॅचरल. जर तुम्हाला असं दिलं असेल काय लॉग 7 टू द बेस कोण दिला असेल ई, हा कोणता टाइप आहे सगळं बरं, हा कळलं का, नॅचरल म्हणजे काय, बेसला कोण असणार आहे ई असणार आहे. दुसरा टाइप आहे त्याच्यामध्ये कोणता माहिती आहे का रे, कॉमन लॉगॅरिथम. लक्ष द्या, जर तुम्हाला असं दिलं असेल काय लॉग 5 टू द बेस 10 दिला असेल, बेसला कोण दिला असेल 10 दिला असेल, तर ज्या वेळेला 10 दिलेला असतो त्यावेळेला आपण त्याला कसला म्हणतो लॉगॅरिथम, कॉमन लॉगॅरिथम. जर का असं दिलं असेल, काय दिलं असेल तुम्हाला लॉग 10 टू द बेस 10, हा सांगा बरं कोणता आहे, हा मग कॉमन झाला. किंवा जर तुम्हाला असं दिलं असेल काय लॉग 7 टू द बेस कोण दिला असेल 10 दिला असेल, कोणता झाला सांगा बरं कॉमन लॉगॅरिथम. नॅचरल लॉगॅरिथम कळलं, नॅचरल लॉगॅरिथम बोला, लिहू नका. नॅचरल लॉगॅरिथम म्हणजे काय सांगा बरं, बेसला कोण असणार आहे ई, नॅचरल लॉगॅरिथम म्हणजे बेसला कोण असणार आहे ई, आणि ज्या वेळेला कॉमन लॉगॅरिथम म्हणजे बेसला कोण असणार आहे 10. कळलंय का. आणि 10 सोडून किंवा ई सोडून दुसरं कोण आलं, मग 5 आलं, 7 आलं, किंवा दुसरं काही जर काही येत असेल त्याला आपण काय म्हणतो जनरल लॉगॅरिथम. काय म्हणतो त्याला आपण जनरल, ते आता लिहून देत नाही पण कळलं का. 10 आणि ई सोडून दुसरं कोण आलं त्याला काय म्हणणार आहे आपण जनरल लॉगॅरिथम. परफेक्ट आहे, एवढं लिहून घ्या, फक्त लिहून घ्या बाळांनो, टाइप्स ऑफ लॉगॅरिथम. समजून घेऊन लिहा सगळ्यांनी, हा टाइप्स ऑफ लॉगॅरिथम. टाइप कोणते कोणते, नॅचरल, कॉमन आणि जनरल लॉगॅरिथम असेल.
झालंय का? ओके, आता बघा सगळ्यांनी समोर लक्ष द्या. मला सांगा एनिथिंग रेस टू 0 किती असतो रे? बघा सगळ्यांनी लक्ष द्या. एनिथिंग रेस टू 0 किती असतो सांगा बरं? 1 असतो. ओके, ठीक आहे. 7 रेस टू 0 किती असेल रे? बरोबर ना? 7 रेस टू 0 काय असणार आहे? बर, ठीक आहे. बर, मला सांगा 5 रेस टू 0 किती असणार आहे? बर, मग 9 रेस टू 0 किती असणार आहे? क्लिअर झालं काही सगळ्यांना? बर, हे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे ना सगळं. कोणता फॉर्म आहे हा? एक्सपोनेन्शियल. त्याचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये करू शकतो? लॉगॅरिथमिक मध्ये करू शकतो का? बरं, याच्या समोरच करूयात. मग सांगा बरं काय होणार? बोला. हा, लॉग 1 टू द बेस ए इज इक्वल टू, कळलं का? आता समजायला लागलं ना थोडंसं. आपण आता स्पीड वगैरे थोडं इन्क्रीज करणार. आता इथं काय होणार सांगा बरं? हा, बोला. लॉग 1 टू द बेस 7 इज इक्वल टू, कळलं का? बरं, आता काय इथं होणार सांगा बरं? हा, इज इक्वल टू, हा बोला. लॉग 1 टू द बेस 5 इज इक्वल टू, कळलं? आता इथं काय होणार सांगा बरं? बोला. हा, लॉग 1 टू द बेस 9 इज इक्वल टू, लॉग 1 टू द बेस ए 0, लॉग 1 टू द बेस 7 0, लॉग 1 टू द बेस 5 0, लॉग 1 टू द बेस 9. म्हणजे कळलं काय आपल्याला? लॉग 1 ची व्हॅल्यू किती असते? कळलं का? जर तुम्हाला कुठल्या एक्झाम्पल मध्ये जर का तुम्हाला आलं लॉग 1 आलं तर तुम्ही काय लिहिणार सांगा बरं? 0. परफेक्ट आहे? समजलंय? काय डाऊट आहे याच्यामध्ये? नक्की. आता बघा लक्ष द्या समोर. मला सांगा 5 रेस टू 1 किती असतो रे? 5 रेस टू 1 किती असतो? बर, ठीक आहे. 7 रेस टू 1 किती असतो? बर, 9 रेस टू 1 किती असतो? बर, 100 रेस टू 1 किती असतो? कोणता फॉर्म आहे हा? कोणता फॉर्म आहे हा? एक्सपोनेन्शियल. कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे? करूयात का? हा, सांगा बरं. हा, बोला काय होणार आहे? लॉग 5 टू द बेस 5 इज इक्वल टू, कळलं सगळ्यांना? आता बघा लक्ष द्या. हा, बोलायचं काय होणार आहे? लॉग 7 टू द बेस 7 इज इक्वल टू, समजतंय का? हा, बोला इथं काय करणार सांगा बरं? हा, लॉग 9 टू द बेस 9 इज इक्वल टू, हा बोला. लॉग 100 टू द बेस 100 इज इक्वल टू, समजले? काय दिसलं? 5 टू द 5 सेम सेम आलं की, सेम सेम आलं की 1, सेम सेम आलं की 1, सेम सेम आलं की 1. प्रॉपर्टी झाली का? समजतंय का तुम्हाला? बघा लक्ष द्या. ज्या वेळेला लॉग 1 आणि बेसला काही येते वेगळं, 5 आलं, 8 आलं, 10 आलं, आन्सर काय असणार आहे? 0. म्हणजे लॉग 1 चं आन्सर काय असणार आहे? कळलं का? प्रॉपर्टी समजली? पहिली प्रॉपर्टी तुम्हाला कळली आहे. हा, लक्ष द्या सगळ्यांनी. बघा पहिली प्रॉपर्टी मी काय सांगितली? मग आता लॉग 1 टू द बेस ए म्हणतो. आता ए हा 0 नको, समजतंय का? ए हा काय नको आपल्याला? 0. लॉग 1 आन्सर किती असणार आहे सांगा बरं त्याचं? मग 0 आन्सर असणार आहे. लॉग 1 असेल तर त्याचा आन्सर काय असणार आहे? 0. पहिली प्रॉपर्टी कळली. आणि दुसरी प्रॉपर्टी काय रे सांगा बरं? लॉग ए टू द बेस गुड काय असणार आहे? लॉग ए टू द बेस ए काय असणार आहे? लॉग पी टू द बेस पी काय असणार आहे? लॉग 7 टू द बेस 7 काय असणार आहे? लॉग 9 टू द बेस 9 काय असणार आहे? म्हणजे ज्या वेळेला सेम सेम येईल त्यावेळेला आन्सर किती असणार आहे? परफेक्ट आहे का? एक्झाम्पल्स पण आपण त्याच्यावरती बघितले ना. घ्या त्याच्यामध्ये टाका. त्याच्यामध्ये टाका बेसिक बेसिक ऑनलाईन. गुड गुड प्रणाली, गुड अक्षता. बाकीच्यांनी पण आन्सर द्या रे, भरपूर जण जॉईन आहेत. बेसिक प्रॉपर्टीज ऑफ अथर्व, बेसिक प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम. सक्षम, अनुष्का, ओम. काय टाकलं सांगा बरं? बेसिक प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम टाकलं का? त्याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी टाका. ही पहिली प्रॉपर्टी टाका. लॉग 1 टू द बेस ए इज इक्वल टू 0. पहिली प्रॉपर्टी टाकली. आता पहिल्या प्रॉपर्टीवरचे एक्झाम्पल्स लिहा. स्वतःहून लिहाल का?
लॉग 1 टू द बेस ए इज इक्वल टू 0. पहिली प्रॉपर्टी. आता लिहिताना असं लिहिणार का? नाही. काय लिहिणार? लॉग 1 टू द असं लिहिणार ना. आता काय? लॉग 1 टू द बेस ए इज इक्वल टू 0. इकडे काय लिहिणार? लॉग 1 टू द बेस 7 इज इक्वल टू 0. लॉग 1 टू द बेस 5 इज इक्वल टू. कळतंय ना? अशा फॉर्म मध्ये लिहायचं. क्लिअर? ओके. पहिली प्रॉपर्टी लॉग 1 0. झाली पहिली प्रॉपर्टी लिहून. ओके. दुसरी प्रॉपर्टी लिहा. मग दुसरी प्रॉपर्टी काय असणार आहे? लॉग ए टू द बेस ए इज इक्वल टू 1. आणि त्याचे एक्झाम्पल्स लिहा. लॉग ए टू द बेस ए इज इक्वल टू कोण असणार आहे? 1. आणि त्याचे एक्झाम्पल्स. झालं का लिहून? झालंय? बघा, जर आपल्याला असं दिलं असेल लॉग एम टू द बेस एन दिला असेल. काय दिलं असेल आपल्याला? लॉग एम टू द बेस एन दिला असेल तर त्याला आपण लॉग एम अपॉन लॉग एन असं लिहू शकतो. कळलं का मी काय म्हणलं? लॉग एम टू द बेस एन दिला असेल तर काय लिहिणार त्याला? लॉग एम अपॉन लॉग एन. ह्याला आपण म्हणतो चेंज ऑफ बेस. काय म्हणतो आपण याला? चेंज ऑफ बेस. म्हणजे जर तुम्ही बेस चेंज करू शकता. इथं तुम्ही ए असं घेऊ शकता. कळलं का? ए घेऊ शकता, बी घेऊ शकता, सी घेऊ शकता, 5 घेऊ शकता, 10 घेऊ शकता. समजलं का मी काय म्हणलं? कळलं का? एक्झाम्पल बघूयात. जर आपल्याला असं दिलं असेल, प्रॉपर्टी समजली का? लॉग एम टू द बेस एन दिला असेल तर त्याला काय लिहिणार आपण? लॉग एम अपॉन लॉग एन. मग जर आपल्याला असं दिलं असेल, बघा हे 3 नंबरचं ना, ठीक आहे. लॉग 7 टू द बेस 2 दिलाय. बोला काय लिहू? लॉग 7 अपॉन लॉग 2. समजलं का? जर आपल्याला असं दिलं असेल, काय दिलं असेल? लॉग 9 टू द बेस 3 दिला असेल. बोला काय लिहू सांगा बरं? लॉग 9 अपॉन लॉग 3. कळली का? तिसरी प्रॉपर्टी समजलंय का? काय डाऊट आहे का? मग टाका त्याचं नाव चेंज ऑफ बेस. त्याच्यामध्ये आता काहीतरी असं करा, आय वगैरे असतं ना, असं छोटंवाला असं आय. दुसरं सांगाल त्याला काय करणार? डबल है ना, असं. चेंज ऑफ बेस. चेंज ऑफ बेस लिहिलं ना? त्याच्यामध्ये हे टाका लॉग एम टू द बेस एन. त्याचे एक्झाम्पल लिहा. झालंय? चेंज ऑफ बेस समजलंय का? लॉग एम आपण काय करणार सांगा त्याला? लॉग एन करणार. आता इथं ए लिहिलाय. इथं मी काय लिहू शकतो? 3 पण लिहू शकतो. समजतंय का? फक्त हा आणि हा कसा पाहिजे? सेम पाहिजे. इथं काय लिहू शकतो मी? 5 आणि काय लिहू शकतो? 5. असं पण मी काय करू शकतो? लिहू शकतो. काय झाला? हा चेंज ऑफ बेस. कळलं का? चेंज ऑफ बेस हा फर्स्ट झाला. चेंज ऑफ बेस. समजतंय? आता बघा हे 3 नंबर झालं. आता बघा मी थोडस पुढे जातोय. जर आपल्याला असं दिलं असेल, असं म्हणजे कसं? लॉग एम टू द बेस एन असं दिलं असेल. काय दिलं आपल्याला? लॉग एम टू द बेस कोण दिलाय? एन. तर त्याला आपण 1 अपॉन लॉग एन टू द बेस एम असं लिहू शकतो. कळलं का? समजतंय का काय केलंय?
लक्ष द्यायचं नीट. लॉग एम टू द बेस एन दिला असेल त्याला काय करणार, इज इक्वल टू काय करणार, 1/log n टू द बेस एम. काय झालं, वरचा काय झाला, फक्त काय आलाय, खाली आलाय, चेंज झालाय ना. समजते का? एक्झाम्पल बघूयात. हा, लक्ष द्या. काय दिलं असेल आपल्याला, लॉग 7 टू द बेस 2 दिला असेल. बोला लॉग, हा, 1/log 2 टू द बेस 7. परफेक्ट. समजले? ह्या प्रॉपर्टीज बनवून सगळे यूज करायचे बरं का एक्झाम्पल मध्ये. परत पुढे बघा, जर आपल्याला असं दिलं असेल, हा, लॉग कोण दिला असेल आपल्याला 3, एकच मिनिट, लॉग कोण दिला असेल आपल्याला 9 टू द बेस 3 दिला असेल तर काय लिहिणार सांगा बरं, 1/log 3 टू द बेस. समजलंय का? ही पण परफेक्ट. घ्या लिहून. झाले? अथर्व काय नाही समजलं? आदिती, हा, लक्ष द्या, सांगतो परत एकदा. हे सगळ्यांनी बघा, याला मी काय म्हणतोय, चेंज ऑफ बेस म्हणतोय. काय म्हणतोय याला मी? चेंज ऑफ बेस. जर समजलं नाही तर तुम्ही विचारलं पाहिजे. समजतंय का? बघा, चेंज ऑफ बेस, लॉग एम टू द बेस कोण आहे? एन. मग काय केलं, मग आपण त्याला वरती बघा, लॉग एम अपॉन कोण केला? लॉग एन केला. मग इथं कोण आहे सांगा बरं. आता हे सोडा, ए हे सोडा. समजतंय? बाकी जेवढं सांगतोय तेवढं लक्ष द्या. लॉग 7 टू द बेस 2 दिला असेल, काय करणार, लॉग 7 अपॉन लॉग 2 करणार. आता हा 3 सोडा, हा तुमच्या मनाने तुम्ही घेऊ शकता. समजतंय का? बघा, लॉग 9 टू द बेस 3 आहे, मग काय करणार सांगा बरं, लॉग 9 अपॉन लॉग 3 करणार. समजलंय का? बरं, जर अजून एक एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला. जर आपल्याला असं दिलं असेल, काय दिलं असेल, लॉग पी टू द बेस कोण दिला असेल आपल्याला, क्यू दिला असेल. हा, काय सांगा बरं, काय लिहिणार, बोला, लॉग पी अपॉन लॉग क्यू. समजतंय का? लॉग पी अपॉन काय लिहिणार, क्यू. लॉग क्यू लिहिणार. कळलं? जर आपल्याला असं दिलं असेल, काय, लॉग 7 टू द बेस 7, हा, काय लिहिणार सांगा बरं, लॉग 7 अपॉन लॉग 7. हे काय होणार रे? काय आन्सर काय येणार? लॉग 7 टू द बेस 7 कोण असतो? समजलंय ना? मग आपण बघितलंय ना? कळतंय का? काय म्हणलं आपण, चेंज ऑफ बेस. इथं पण बघा, आपण काय केलंय सांगा बरं. बघा, कोण दिलेलं आपल्याला, लॉग एम टू द बेस एन दिला. बरोबर का नाही? काय झालं, हे खाली गेलं ना, आणि खाली गेल्यानंतर काय झालं, फक्त पोझिशन चेंज झाले. एमच्या ठिकाणी कोण आला, एन, आणि एनच्या ठिकाणी कोण आला, एम आला. समजतंय का? बघा, लॉग एम टू द बेस एन 1/. बघा, एमच्या ठिकाणी कोण आला, एन, आणि एनच्या ठिकाणी कोण आला, एम. क्लिअर आहे? बघा, इथं पण काय, लॉग 7 टू द बेस 2, 1/. बघा, लॉग 7च्या ठिकाणी कोण आला, 2, आणि 2च्या ठिकाणी कोण आला, 7. इथं पण तसंच झालंय का, 1/. लॉग 9च्या ठिकाणी कोण आला, 3, आणि 3च्या ठिकाणी कोण आला, 9. परफेक्ट आहे का? नक्की. नेक्स्ट. मग आता हे लिहून झालंय ना? जर आपल्याला असं दिलं असेल, किती नंबर रे, तिसरा का? बरं, ठीक आहे. जर असं दिलं असेल आपल्याला, लॉग एम रेस टू एन दिला असेल, काय दिलं आपल्याला सांगा बरं, लॉग एम रेस टू कोण दिलाय, एन. तर हा जो एन आहे तो काय होतो, समोर येतो. हा जो एन आहे तो काय होतो सांगा बरं, समोर. जो डोक्यावरती असेल, याच्या हा डोक्यावरती आहे ना, तो काय होतो सांगा बरं, समोर. म्हणजेच काय होणार सांगा बरं, बोला, एन लॉग एम. सोपं आहे की. समजलंय का? बर, जर आपल्याला असं दिलं असेल, काय, लॉग 7 आणि रेस टू 2 असेल, बोला काय लिहू, 2 लॉग 7. सोपं आहे का? नक्की. कळलंय? बर, बघा, समोर लक्ष द्या. अजून जर आपल्याला असं दिलं असेल, काय, लॉग 8 रेस टू कोण दिला असेल मला, 3. लॉग 8 रेस टू 3 दिलाय, काय सांगा बरं करणार, 3 लॉग 8. कळलं? जर आपल्याला असं दिलं असेल, काय, लॉग 100 आणि त्याचा कोण दिला असेल, स्क्वेअर, काय करणार, 2 लॉग 100. म्हणजे काय केलं, जे डोक्यावर आहे, वरती आहे, तो काय येणार, फक्त येणार आहे समोर, पुढे येणार आहे. कळलंय? घ्या लिहून, ऍड करा. चला, 3 नंबरचं.
आदिती काय नाही समजलं? आदिती आणि अथर्व काय समजलं नाही ते पण सांगा. कॅल्सी वगैरे सांगेन मी काय घ्यायचंय तुम्हाला. जो डोक्यावरती आहे तो काय येणार आहे सांगा बरं, समोर येणार आहे. परफेक्ट. ओके श्रेयश, आदिती समजले. ओके झालंय. हा किती नंबर राहिले? किती नंबर आहे? चौथा का? ओके बघा लक्ष द्या. चौथा, जर आपल्याला लॉग एम रेस टू एन दिला असेल आणि ए रेस टू एन दिला असेल, नीट समजून घ्या. बघा काय लिहिलंय, लॉग कोण दिलाय? एम रेस टू एन दिलाय आणि कोण दिलाय आपल्याला? ए रेस टू कोण दिलाय? एन. हे आपल्याला सॉल्व्ह करूयात का रे? बघा बघ लक्ष द्या सगळ्यांनी समोर. हा चेंज ऑफ बेस करू शकतो इथं. चेंज ऑफ बेस पहिल्यांदा जसं केलं होतं, लॉग एम टू द बेस एन होता, तर आपण काय केलं होतं? लॉग एम अपॉन लॉग एन केला होता. तसं इथं करूयात का? मग इथं काय होईल सांगा बरं, बोला. हा लॉग एम रेस टू एन अपॉन लॉग ए रेस टू एन. ए समजलं की? सगळ्यांना समजलं ना? नक्की परफेक्ट आहे. ओके. अरे हा जो कुठं आहे डोक्यावरती आहे तो काय होणार? समोर. हा जो डोक्यावरती आहे तो काय येणार? म्हणजेच काय होणार सांगा बरं, बोला. हा एन लॉग एम अपॉन हा एन लॉग एम ए आहे. एन लॉग कोण आहे सांगा बरं? हा ए. हा एन आणि हा एन काय होणार? समजते का? एन आणि एन काय होणार? कॅन्सल. म्हणजेच आलं कोण आपल्याकडे? बोला. हा लॉग एम अपॉन लॉग ए. मग जर मला असं दिलं असेल काय, लॉग एम टू द बेस, सपोज बघा, लॉग एम टू द बेस मला ए दिला असेल, लॉग एम टू द बेस कोण दिला असेल? ए. तर त्याला आपण काय लिहू शकतो सांगा बरं? लॉग एम अपॉन लॉग ए. याला मी असं लिहू शकतो का? बरोबर. मग याला पण मी असं लिहू शकतो की? मग याला मी काय लिहिणार सांगा? हा इज इक्वल टू हा लॉग एम टू द बेस. समजलं का आपण कुठून कसं गेलो? पाठीमागं सगळ्यांना समजलंय का? बघा लक्ष द्या, परत एकदा सांगतो बघा, नीट लक्ष द्या. लॉग एम रेस टू एन इज इक्वल टू कोण होता? ए रेस टू एन. पहिल्यांदा आपण काय केलं? चेंज ऑफ बेस. चेंज काय केला? बेस केला. परत काय झालं? एन जो डोक्यावरती होता तो काय घेतला आपण? समोर घेतला. परत हा एन आणि हा एन काय झाला? कॅन्सल झाला. आणि परत काय केलं सांगा? लॉग एम अपॉन लॉग ए राहिला. बरोबर ना? चेंज ऑफ बेसचा काय केला आपण इथं? रिव्हर्स, उलटा केला का? म्हणजे तो कोण झाला? लॉग एम टू द बेस ए. म्हणजेच जर तुम्हाला असं कोणत्या एक्झाम्पल मध्ये दिलं असेल तर त्याला तुम्ही काय लिहिणार? बोला. लॉग एम टू द बेस ए. हा जो एन आहे आणि हा जो एन आहे तो काय होतो? कॅन्सल. कळलं का? पूर्ण सॉल्व्ह करून दाखवलंय. परफेक्ट आहे का सगळ्यांना? हा एन आणि हा एन काय होतो? कॅन्सल. मग काय करा? अगोदर ही चौथं लिहून घ्या आणि हे पुढे सॉल्व्ह करा. याच्यामध्ये बघा आपण ही पण प्रॉपर्टी यूज केली. दोन प्रॉपर्टी आपण ज्या अगोदर बघितल्या होत्या त्या यूज केलेल्या आहेत. घ्या. प्रथमेश गुड. हा तो बेस आपल्या मनाने घेता येतो, पण काही गरज लागत नाही बेस घ्यायची. तुम्हाला फक्त सांगितलंय मी. काय डाऊट असेल तर विचारा. हे तुम्ही डायरेक्टच कट करताय, समजतंय का? हे ना, हे फक्त मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलंय. लिहिताना आपण हे डायरेक्टच लिहिणार आहे. सगळं सॉल्व्ह करायची गरज नाही आता. झालंय? परफेक्ट आहे का? ओके. लक्ष द्या सगळ्यांनी आता.
लास्ट एक घेऊया त्याच्यामध्ये अजून. तुमचा टाइम झालाय, मेस वगैरे असेल. हा बघा किती नंबर रे? 5 नंबर. ए रेस टू लॉग एक्स टू द बेस ए. रीड कसं करतोय बघा. ए रेस टू लॉग एक्स टू द बेस ए. ज्या वेळेला असं दिलेलं असतं त्यावेळेला आन्सर असतं एक्स. आन्सर काय असतं? एक्स. म्हणजे हे सगळं काय होतं सांगा बरं? कॅन्सल होतं. कळलं का? नक्की. मग आता एक्झाम्पल बघा. हा काय दिले? जर असं दिलं असेल 5 रेस टू लॉग 2 टू द बेस 5. हा बोला आन्सर काय असणार आहे? आन्सर काय असणार आहे? 2. कारण हे सगळं काय होणार आहे? कॅन्सल. जर असं दिलं असेल 7 रेस टू लॉग 3 टू द बेस 7. मग हे सगळं काय होणार आहे? कॅन्सल. आणि आन्सर किती येणार सांगा बरं याचं तुमचं? 3 आन्सर येणार. कळलं का? नक्की घ्या लिहून मग ही पण प्रॉपर्टी. 5 नंबरची प्रॉपर्टी लिहून घ्या. येस अथर्व. झालं? क्लिअर आहे अनुष्का? ओके. श्रेयश ओके. अथर्व झालंय का? झालंय सगळ्यांचं? सगळ्यांनी लक्ष द्या. काय बघितलं ते 2 मिनिटात फक्त रिकॉल करूयात. बघा जर आपल्याला ए रेस टू एक्स इज इक्वल टू जर बी दिला असेल, कोणता फॉर्म आहे हा? कन्वर्ट कशामध्ये करणार? कसं करणार? सिंगल टर्मच्या समोर कोण येणार? म्हणजे कोण झाला सांगा बरं? लॉग बी. जो जमिनीवरती होता तो कुठे आला? डबऱ्यात. म्हणजे कोणाला सांगा बरं? इथं हा ए. इथं कोण झाला सांगा बरं? मग एक्स. समजलंय का? म्हणजे काय झालं सांगा बरं? हा लॉग बी टू द बेस ए इज इक्वल टू एक्स. परफेक्ट. क्लिअर आहे का? कन्व्हर्जन ऑफ एक्सपोनेन्शियल फॉर्म इनटू. कळलं का? ओके. आता बघा नेक्स्ट. लॉग पी टू द बेस क्यू इज इक्वल टू कोण दिलाय मला? आर. कोणता फॉर्म आहे सांगा बरं? हा लॉगॅरिथमिक. कन्वर्ट कशामध्ये करणार? एक्सपोनेन्शियल. म्हणजेच बघा हा लॉग काय होणार आहे? कॅन्सल. म्हणजेच काय झालं सांगा? हा पी इज इक्वल टू क्यू रेस टू आर. म्हणजेच काय झालं सांगा बरं? हा क्यू रेस टू आर इज इक्वल टू. कळलं का? कन्वर्जन ऑफ एक्सपोनेन्शियल टू लॉगॅरिथमिक. कन्वर्जन ऑफ लॉगॅरिथमिक इनटू एक्सपोनेन्शियल. त्याच्यानंतर आपण काय बघितलं सांगा बरं? टाइप्स बघितले. टाइप्स मध्ये काय होतं सांगा बरं? पहिला कोणता होता टाइप? बघा एकच मिनिट. हा पहिला कोणता होता सांगा बरं? नॅचरल लॉगॅरिथम. बरोबर का? पहिला कोणता होता? नॅचरल लॉगॅरिथम. त्याच्यामध्ये काय होतं सांगा बरं? बोला. हा लॉग 3 टू द बेस ई होता. किंवा कोण होता? लॉग 5 टू द बेस कोण होता? ई. कोणता झाला? हा नॅचरल. त्याच्यानंतरच बघा नेक्स्ट कोणता होता सांगा बरं? कॉमन. बघा नेक्स्ट कोणता होता? कॉमन लॉगॅरिथम. मग कॉमन लॉगॅरिथम मध्ये काय होतं सांगा बरं? बोला. लॉग 3 टू द बेस कोण होता? 10. आणि कोण दिला होता? लॉग 5 टू द बेस कोण असणार आहे? 10 असणार आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? प्रॉपर्टीज. त्याच्यामध्ये बघा नेक्स्ट परत काय बघितलं सांगा बरं? हा लॉग. हा लॉग 1 किती असतो? बोला की लॉग 1 किती असतो? 0 असतो. त्याच्यानंतर आपण काय बघितलं सांगा बरं? हा नेक्स्ट काय होतं? लॉग हा ए टू द बेस ए किती असतो सांगा बरं? 1. त्याच्यानंतर काय बघितलं आपण सांगा? लॉग हा एम टू द बेस एन दिला असेल. बरोबर ना? लॉग एम टू द बेस एन दिला असेल काय करणार? लॉग एम अपॉन लॉग एन. बरोबर ना? त्याच्यानंतर काय बघितलं सांगा बरं? हा काय? लॉग एम टू द बेस कोण दिला असेल? एन. बोला 1 अपॉन हा लॉग एन टू द बेस एम करणार. त्याच्यानंतर काय बघितलं? बघितलं का? काय सांगितलं? हा लॉग ए रेस टू एन. आणि तो कोण होता? बी रेस टू एन. मग एन एन काय होणार? कॅन्सल. येणार कोण आपल्याकडं? लॉग ए टू द बेस
बी होणार, समजलं का? आणि नेक्स्ट काय होतं सांगा बरं, ए रेस टू लॉग एक्स टू द बेस ए. काय होणार सांगा बरं, हे सगळं काय होणार, कॅन्सल. राहणार कोण आपल्याकडं, एक्स. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का, एवढं परफेक्ट आहे का? नक्की. अजून एक काहीतरी बघितलेलं रे आपण, हा काय बघितलेलं, एन होता का तो वरती बघा. काय होतं सांगा बरं, इथं लिहितो, हा काय होतं सांगा बरं, लॉग एम रेस टू एन. तर आन्सर काय असणार आहे, एन लॉग एम. क्लिअर आहे, परफेक्ट आहे एवढं. काय करणार आज, ग्रुपला सगळेजण जॉईन आहेत का रे, आपल्या क्लासचा जो कम्युनिटी ग्रुप आहे त्याला सगळे जॉईन आहेत का? त्याला मी काय करतो, आज होमवर्क पाठवतो. होमवर्क मध्ये काय असेल, किंवा आपला ग्रुप जो ऑनलाईन आहे त्याला होमवर्कला पाठवतो. काय करणार, कन्व्हर्जन ऑफ लॉगॅरिथमिक फॉर्म इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. आणि काय करणार, कन्व्हर्जन ऑफ एक्सपोनेन्शियल फॉर्म इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म. आणि या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत ह्या काय करणार, सगळ्या तुम्ही बघून येणार. कळलंय? ग्रेट. चलो बाय. काही डाऊट असेल तर थांबा. काय डाऊट असेल तर थांबा, बाकीने केलं तरी चालेल. चलो बाय प्रणाली, बाय अनुष्का, बाय. ओके. कळलं? काय डाऊट आहे का? चल गेलं तर चालेल. तुम्ही जे आपण एक्झाम्पल तुम्ही जे विचारलं ना, लॉग 1 टू द बेस 1, लॉग 1 टू द बेस 1, तिथं कंडिशनच हे आहे की तिथं बेसला जो आहे ना तिथं कोण नको आहे आपल्याला, 1 नको आहे. कळलं, समजलं काय म्हणलं, कंडिशनच काय आहे सांगा बरं, बेसला कोण नको आहे